चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, 2026 10वी बोर्डची एग्जाम बघा 27 तारखेला तुमचा इंग्लिशचा पेपर या ठिकाणी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि इंग्लिशच्या पेपरामध्ये अतिशय महत्त्वाचा सेक्शन तो म्हणजे सेक्शन 5 आणि रायटिंग स्किल मध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे लेटर रायटिंग। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बहुतेक विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज असतात, फॉर्मॅट त्यांना माहिती नसतो आणि फॉर्मॅट जर माहिती नसेल तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळणार नाहीत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लेटर रायटिंगचा जो परफेक्ट फॉर्मॅट आहे तो या ठिकाणी आज मी उदाहरणासहित तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करणार आहे, व्यवस्थित समजावून सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात प्रथम तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करून घ्यायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लेटर रायटिंगचा जो परफेक्ट फॉर्मॅट आहे तो या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत। तर सर्वात प्रथम तुम्हाला स्क्रीनवरती एक लेटर रायटिंगचा जो क्वेश्चन दिसत आहे बघा, मागील प्रश्नपत्रिकेमध्ये लेटर रायटिंग कशा पद्धतीने विचारलेला होता ते आपण एकदम व्यवस्थितपणे या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, मध्ये स्किप करू नका आणि 5 मार्क या ठिकाणी तुम्हाला लेटर रायटिंगचे कन्फर्म मिळून जातील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर। तर बघा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल विद्यार्थी मित्रांनो। इमेजिन यू आर दीपक और दीपिका पवार रिसाइडिंग ॲट गांधीनगर बीड. Read the following advertisement kept at the notice board of your school. Now attempt any one letter from the following. तर बघा या ठिकाणी क्वेश्चन मध्येच तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही कोण आहात, तुम्ही इमेजिन करायचं आहे की तुम्ही दीपक किंवा दीपिका आहात आणि या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात प्रथम कन्फ्युजन हाच आहे की ॲड्रेस कोणता टाकायचा, कशा पद्धतीने टाकायचा, जर ॲड्रेस दिला नसेल तर काय करायचं, ॲड्रेस दिला असेल तर काय करायचं, हे सगळं आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आज आपण क्लिअर करणार आहोत। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर बघा आता हा जो प्रश्न आहे या ठिकाणी दीपक किंवा दीपिका पवार म्हणजे तुम्ही जे लेखन करत आहात, लेटर रायटिंग जे करत आहात त्याचं नाव दीपक किंवा दीपिका पवार या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला जो ॲड्रेस दिलेला आहे तो गांधीनगरचा बीडचा ॲड्रेस दिलेला आहे। आणि तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये बघा तुम्हाला दिसत आहे की या ठिकाणी एक तुम्हाला काय दिलेली आहे, ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे। त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय दिलेलं आहे, यूथ क्लब पुणे प्रेझेंट समर कॅम्प फॉर टीनेजर्स। ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे, स्विमिंग अँड हॉर्स रायडिंग, योगा अँड झुंबा डान्स आहे, ट्रेकिंग आहे, फन गेम्स आहे, वॉटर स्पोर्ट्स आहे। कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी आपला पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे या ठिकाणी आणि त्या ठिकाणी ड्युरेशन सुद्धा सांगितलेलं आहे 15 एप्रिल टू 15 मे। स्पेशल त्यांनी स्पेशल जो कन्सेशन आहे तो या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे आणि फीज या ठिकाणी पर पर्सन 1000 रुपीज या ठिकाणी अशा पद्धतीने त्यांनी एक आपला ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी बनवलेला आहे। आता बघा स्क्रीनवरती एक दुसरा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा। तर प्रश्नामध्ये कसं दिलेलं आहे बघा, A1 आणि A2 म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जर लेटर रायटिंगचा क्वेश्चन विचारला जातो तर एक तर इन्फॉर्मल वे मध्ये विचारला जाईल, फॉर्मल वे मध्ये, म्हणजे दोघांपैकी एक तुम्हाला या ठिकाणी चूज करावं लागतं, एक इन्फॉर्मल आणि दुसरा फॉर्मल। तर बघा सगळ्यात प्रथम मी तुम्हाला रिकमेंड करेन की इन्फॉर्मल लेटर आपण या ठिकाणी करायचं आहे, कारण इन्फॉर्मल लेटरमध्ये जास्त भानगड नसते विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचा जो फॉर्मॅट आहे तो अतिशय सोपा आहे। तर बघा प्रश्न कसा दिलेला आहे, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड इन्फॉर्मिंग हिम और हर अबाउट दिस समर कॅम्प, आस्क हिम और हर टू जॉइन दिस समर कॅम्प, टेल हिम और हर द यूजफुलनेस अँड ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस कॅम्प, यू मे ॲड युअर ओन पॉइंट्स। तर बघा सर्वात पहिले आपण इन्फॉर्मल लेटर पाहून घेऊया, त्याच्यानंतर त्यांनी फॉर्मल लेटर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे ते आपण नंतर पाहूया। पहिले इन्फॉर्मलचा क्वेश्चन तुम्हाला समजून गेलेला आहे। या ठिकाणी तुम्हाला आपल्या फ्रेंडला इन्फॉर्मिंग करायचं आहे, ठीक आहे। फ्रेंडचं नाव या ठिकाणी दिलेलं नाहीये, म्हणजे तुम्ही कोणतंही नाव या ठिकाणी मेन्शन करू शकता आणि तिला किंवा त्याला या कॅम्प बद्दल सांगायचं आहे आणि त्याला किंवा तिला जॉईन करायला सांगायचं आहे तुमच्या सोबत। अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न दिलेला आहे। आता उत्तर कशा पद्धतीने लिहायचे इन्फॉर्मल लेटरचं ते आपण पाहून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फॉर्मॅटनुसार आपल्याला काय करायचं उत्तर लिहिताना, तर सर्वात प्रथम या ठिकाणी बघा इन्फॉर्मल लेटर क्वेश्चन आपण पाहून घेतलेला आहे, ठीक आहे। तुमच्या फ्रेंडला तुम्हाला इन्फॉर्म करायचं आहे आणि लेटर लिहायचं आहे कशाबद्दल, समर कॅम्प बद्दल। तर बघा या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन मध्येच दिलेलं होतं गांधीनगर बीड, ठीक आहे। तोच ॲड्रेस या ठिकाणी येणार आहे, कारण दीपिका किंवा दीपक जोही असणार आहे त्याचं जो ॲड्रेस असणार आहे म्हणजे जो लेटर लिहिणार आहे त्याचा ॲड्रेस गांधीनगर बीड असं दिलेलं आहे। या ठिकाणी फक्त ॲड्रेस दिलेलं होतं, डेट मेन्शन केलेली नाहीये, म्हणून ही जी डेट आहे ती तुम्ही कोणत्याही पद्धतीने तुम्ही लिहू शकता, कोणतीही डेट या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता। मी या ठिकाणी लिहिलंय 20 फेब्रुवारी 2026। ओके, त्याच्यानंतर तुम्हाला एक ओळ सोडायची, एक लाईन सोडायची
आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघा इनफॉर्मल लेटर आहे, म्हणजे सब्जेक्ट वगैरे लिहायची काहीच गरज नाही आहे. फक्त या ठिकाणी ॲड्रेस येणार आहे. ॲड्रेस कोणाचा येणार आहे? जो लेटर लिहत आहे त्याचा ॲड्रेस येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, कन्फ्यूज व्हायचा नाही आहे, नीट व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा डिअर रिया. आता या ठिकाणी रिया कोण आहे? तर दीपिकाची फ्रेंड आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी रिया किंवा तुम्ही कोणतंही नाव लिहू शकता या ठिकाणी, कारण फ्रेंडचं नाव या ठिकाणी प्रश्नामध्ये दिलेलं नाहीये. जर प्रश्नामध्ये दिलेलं असतं तर आपण तेच नाव या ठिकाणी मेन्शन केलं असतं, पण प्रश्नामध्ये दिलेलं नाहीये. म्हणून आपण इन्फॉर्मल लेटर लिहितोय आणि आपण फ्रेंडला लेटर लिहितोय, म्हणून आपण डिअरचा यूज करणार. डिअर रिया. इथून आपल्याला मेन बॉडीला सुरुवात करायची आहे फॉर्मॅटमध्ये. तर मेन बॉडीला सुरुवात करताना आपण सुरुवातीला आपण कसं म्हणणार की हाव आर यू, तू कशी आहेस, हे आपण तिला म्हणणार. आय होप यू आर फाईन अँड एन्जॉईंग युअर हॉलिडेज. ठीक आहे. मला आशा आहे की तू चांगली असणार आहे, व्यवस्थित असणार आहे आणि तू आपला हॉलिडेज एन्जॉईंग करत असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला सुरुवात करायची आहे तुमच्या मेन बॉडीला. आय एम रायटिंग लेटर टू टेल यू अबाउट अ वंडरफुल समर कॅम्प ऑर्गनाइज्ड बाय यूथ क्लब पुणे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय करणार? तिला सांगणार आहे की तुम्ही कशाबद्दल लेटर लिहिलेलं आहे, का तुम्ही लेटर लिहिलंय हे तुम्ही तिला सांगणार. द कॅम्प is for teenagers and it will be held from 15th April to 15th May. आता हे जे ड्युरेशन दिलेलं आहे ना ते आपल्याला क्वेश्चन मध्येच दिलेलं होतं. ऍडव्हर्टाइजमेंटचा जो बॉक्स होता ना त्याच्यामध्येच दिलेलं होतं, म्हणजे तेच पाहून तुम्हाला या ठिकाणी हे मेन्शन करायचं आहे 15th April to 15th May. There are many exciting activities like swimming, horse riding, yoga, trekking, fun games and water sports. आता कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज होणार आहेत त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला या लेटरमध्ये लिहायचं आहे, म्हणजे तिला सांगायचं आहे. ठीक आहे. स्विमिंग, हॉर्स रायडिंग, योगा, ट्रेकिंग, फन गेम्स अँड वॉटर स्पोर्ट्स. त्यानंतर फीज बद्दल सांगायचं आहे. द फीज आर ओनली 1000 रुपीज पर पर्सन अँड देर इज अ स्पेशल कन्सेशन फॉर ग्रुप्स. म्हणजे जे ग्रुप्स असणार आहे त्यांच्यासाठी स्पेशल कन्सेशन असणार आहे. आय एम प्लॅनिंग टू जॉईन दिस कॅम्प अँड आय वॉन्ट यू टू कम विथ मी. म्हणजे मी या कॅम्पला जाण्यासाठी माझी प्लॅनिंग चालू आहे, तू पण माझ्यासोबत जॉईन कर. प्लीज टॉक टू युअर पॅरेंट्स अँड लेट मी नो सून. म्हणजे तू तुझ्या पॅरेंट्सची परमिशन घे किंवा त्यांच्याशी याबद्दल बोल आणि नंतर मला लगेच कळव. ठीक आहे. कन्वे माय रिगार्ड्स टू युअर पॅरेंट्स. आता तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लेटर पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी कन्क्लुजन सुद्धा तुम्हाला करायचं आहे. कन्वे माय रिगार्ड्स टू युअर पॅरेंट्स. तर एक लाईनमध्ये तुम्ही कन्क्लुजन करणार आणि या ठिकाणी आपला शेवट करताना या ठिकाणी युअर्स लव्हिंगली. आता इन्फॉर्मल लेटर आहे, तुम्ही रियाला म्हणजे तुमच्या फ्रेंडला लेटर लिहिलेला आहात म्हणून या ठिकाणी युअर्स लव्हिंगली येणार आणि तुमचं नाव या ठिकाणी मेन्शन करणे खूप महत्त्वाचं आहे शेवटी. आता या ठिकाणी शेवटची ओळ माझ्याकडे उरलेली होती आणि मला एकाच पेजेसमध्ये हा व्हिडिओ पूर्ण बनवायचा होता. ठीक आहे. तुम्ही तसं करू नका, तुम्ही व्यवस्थित आणि क्लीनपणे किंवा दुसऱ्या पेजवरती जाऊन आपला जो एंडिंग आहे तो या ठिकाणी तुम्ही करू शकता. ओके. तर बघा परत एकदा तुम्हाला मी फॉर्मॅट दाखवून देते कशा पद्धतीने. तर बघा तुम्ही या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्ही क्वेश्चनचा जो क्रमांक आहे तो व्यवस्थित टाकणार. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी वरती लिहू शकता रायटिंग स्किल. ठीक आहे. सेक्शन 5 असं तुम्ही मेन्शन करू शकता. इन्फॉर्मल लेटर अशा पद्धतीने मेन्शन केल्यानंतर इथून तुमचा फॉर्मॅटला स्टार्ट करणार. इथे तुमचा ऍड्रेस येणार. ठीक आहे. जो लेटर लिहत आहे, डेट येणार. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डिअर रिया म्हणजे जो फ्रेंड वगैरे आहे त्याचं नाव या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे आणि मेन बॉडीला सुरुवात करायची आहे. आणि पॅसेज कमीत कमी 3 ते 4 पॅसेजमध्ये तुम्हाला हे आन्सर संपवायचं आहे. ठीक आहे. किती? तर 3 ते 4 पॅसेजमध्ये आन्सर संपवायचं आहे. शेवटी कन्क्लुजन असणार आहे. याला सुद्धा 1 मार्क असतो किंवा अर्धा मार्क असतो. तर हे कन्क्लुजन करणे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि एंडिंग कशी करायची? तर एंडिंग युअर्स लव्हिंगलीने करायची आहे इन्फॉर्मल लेटरमध्ये. अशा पद्धतीने इनफॉर्मल लेटरचा फॉर्मॅट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. एवढंच फॉर्मॅट तुम्ही फक्त बघून जायचं आहे आणि अशा पद्धतीने जर कोणताही प्रश्न विचारला तुम्हाला लेटर रायटिंगचा तर हाच फॉर्मॅट या ठिकाणी तुम्हाला परफेक्टली यूज करायचा आहे, म्हणजे तुम्हाला 5 पैकी 5 मार्क नक्कीच भेटतील. आता आपण दुसरा प्रश्न पाहून घेऊया फॉर्मल लेटरचा. तर बघा फॉर्मल लेटरमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. राईट अ लेटर टू द मॅनेजर यूथ क्लब पुणे रिक्वेस्टिंग हिम और हर टू सेंड द डिटेल्स ऑफ फीज, कन्सेशन, फूड अँड अदर फॅसिलिटीज. आता पॉइंट्स दिले. मेक इन्क्वायरी इन डिटेल अबाउट इट ॲट युअर ओन पॉइंट्स. तुम्हाला तुमचे स्वतःचे पॉइंट सुद्धा ऍड करायचे आहेत आणि इन्क्वायरी तुम्हाला लेटर या ठिकाणी लिहायचा आहे. ठीक आहे. म्हणजे हा लेटर जो आहे तो फॉर्मल लेटर आहे आणि हा फॉर्मल लेटर तुम्हाला कोणाला लिहायचा आहे तर यूथ क्लबला लिहायचा आहे. यूथ क्लबच्या मॅनेजरला लिहायचं आहे. आणि कशाबद्दल लिहायचं आहे तर इन्क्वायरी करण्याबद्दल. त्या समर कॅम्पची पूर्ण इन्क्वायरी डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला पाहिजे आहेत. त्याच्यासाठी तुम्ही फॉर्मल लेटर लिहत आहात. क्वेश्चन समजून घेतलं ना विद्यार्थी मित्रांनो तर उत्तर लिहिणे सोपं जाणार आहे. तर फॉर्मल लेटर कशाबद्दल लिहायचं आहे आपल्याला
तर मॅनेजरला लिहायचं आहे आणि इन्क्वायरी बद्दल लिहायचं आहे. आपल्याला डिटेल्स पूर्ण जाणून घ्यायची आहे, फीज बद्दल, कन्सेशन बद्दल, म्हणून आपण हा लेटर लिहत आहात. आता हा लेटर कोण लिहत आहे, तर परत हा लेटर कोण लिहत आहे, दीपक किंवा दीपिका लिहत आहे. तर मी या ठिकाणी बघा, आता उत्तराला आपण सुरुवात करूया. तर बघा, फॉर्मल लेटर टू द मॅनेजर. ठीक आहे. आता या ठिकाणी तुमचं सर्वात प्रथम ऍड्रेस असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. सर्वात पहिले तुमचा ऍड्रेस असणार आहे. गांधीनगर बीड हा ऍड्रेस तुम्हाला दिलेला आहे. डेट कोणतीही तुम्ही मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर एक ओळ या ठिकाणी सोडायची आहे. ठीक आहे. थोडंसं प्रोफेशनल वे मध्ये आपल्याला जायचं आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी ज्याला आपण लेटर लिहत आहोत त्याचा या ठिकाणी ऍड्रेस लिहायचा आहे. म्हणजे पहिले तुमचा ऍड्रेस, ठीक आहे, त्याच्यानंतर ज्याला आपण लेटर लिहत आहोत त्याचा ऍड्रेस. टू द मॅनेजर युथ क्लब हा ऍड्रेस तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे प्रश्नामध्ये. 110 MG रोड पुणे हा ऍड्रेस ऑलरेडी दिलेला आहे. म्हणजे तुमचा ऍड्रेस लिहून झाल्यानंतर तुम्हाला फॉर्मॅटमध्ये ज्याला आपण लेटर लिहत आहोत त्याचा ऍड्रेस मेन्शन करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी फ्रॉम आणि या ठिकाणी टू असणार आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी सब्जेक्ट सुद्धा मेन्शन करायचा आहे. इनफॉर्मल लेटरमध्ये सब्जेक्ट लिहायचं नाहीये, पण फॉर्मल लेटरमध्ये आपल्याला सब्जेक्ट लिहायची आवश्यकता असणार आहे. सब्जेक्ट कशाबद्दल आहे, इन्क्वायरी अबाउट समर कॅम्प फॉर टीनेजर्स अशा पद्धतीने तुमचा सब्जेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर रिस्पेक्टेड सर ऑर मॅडम. तर बघा या ठिकाणी रिस्पेक्टेड सर ऑर मॅडम हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. इनफॉर्मल लेटरमध्ये आपण डिअर रिया अशा पद्धतीने मेन्शन केलेलं होतं, पण या ठिकाणी आपण मॅनेजरला पत्र लिहत आहोत, मॅनेजरला लेटर लिहत आहोत, म्हणून या ठिकाणी रिस्पेक्टेड सर ऑर मॅडम. आता ती जी मॅनेजर आहे, तो मॅनेजर जो आहे तो सर असू शकतो किंवा मॅडम ही असू शकतो. त्याच्यानंतर मेन बॉडीला आपल्याला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. आय केम टू नो फ्रॉम द नोटीस बोर्ड अबाउट द समर कॅम्प फॉर टीनेजर्स ऑर्गनाइज्ड बाय युअर क्लब फ्रॉम 15th April to 15th May. I am interested in joining the camp and would like to get some more information about it. तुमच्या क्वेश्चनशी संबंधित या ठिकाणी तुम्ही इन्क्वायरी करत आहात, अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे, मेन्शन करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पॅसेजमध्ये काइंडली इन्फॉर्म मी अबाउट द डिटेल schedule of activities, facilities and food arrangements. Please tell me the mode of payment and the last date of registration. म्हणजे पेमेंटचा जो मोड असणार आहे तो कशा पद्धतीने असणार आहे आणि लास्ट डेट रजिस्ट्रेशनची काय आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी इन्क्वायरीमध्ये विचारायचं आहे. आय रिक्वेस्ट यू टू सेंड द कंप्लीट डिटेल्स ॲट द अर्लिएस्ट. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला कन्क्लुजन करायचं आहे आणि या ठिकाणी बघा कन्क्लुजनमध्ये तुम्ही काय करणार, तर थँकिंग यू अशा पद्धतीने म्हणायचं आहे. एक थँकिंग यू असं लिहायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली एंडिंग करायची आहे आणि एंडिंग करताना आता या ठिकाणी फॉर्मल लेटरमध्ये युअर्स फेथफुली येणार आहे. युअर्स लव्हिंगली हे इनफॉर्मल लेटरमध्ये येणार आहे आणि फॉर्मल लेटरमध्ये युअर्स फेथफुली आणि तुमचं नाव या ठिकाणी जो प्रश्नामध्ये दिलेलं असेल तेच नाव या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आपल्या मनाने नाव मेन्शन करायचं नाहीये. जर प्रश्नामध्ये नाव दिलेलं असेल तर, जर नसेल दिलेलं तर तुम्ही आपल्या मनाने या ठिकाणी नाव मेन्शन करू शकता. आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं होतं दीपिका पवार, म्हणून आपण या ठिकाणी दीपिका पवार किंवा जे मुलं असतील त्यांनी दीपक पवार अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या लेटर रायटिंगला एंडिंग करायची आहे. तर बघा परत एकदा तुम्हाला फॉर्मेट मी दाखवून देते. तर बघा हा फॉर्मल लेटरचा फॉर्मेट असणार आहे. पहिले तुमचा ऍड्रेस, नाव, ऍड्रेस, पहिले तुमचा ऍड्रेस, त्याच्यानंतर ज्याला आपण लेटर पाठवत आहोत, ज्याला आपण लेटर लिहत आहोत त्याचा ऍड्रेस या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. सब्जेक्ट या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. सब्जेक्ट नंतर रिस्पेक्टेड सर मॅडम. ठीक आहे. सॅल्युटेशनमध्ये हे सगळं लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मेन बॉडीला सुरुवात करायची आहे. अँड देन 2 ते 3 पॅसेज लिहिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कन्क्लुजन करायचं आहे. थँकिंग यू असं अशा पद्धतीने लिहायचं आहे आणि शेवटी एंडिंग करायची आहे युअर्स फॅक्टफुली. एवढाच फॉर्मेट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बाकी कोणतंच काहीच तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. असा फॉर्मेट परफेक्टली तुम्ही पाहून घ्यायचा आहे. ठीक आहे. किंवा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने कोणताही प्रश्न लेटर रायटिंगमध्ये विचारला ह्याच फॉर्मॅटचा वापर करायचा आहे. तो फॉर्मल लेटरचा असो किंवा इनफॉर्मल लेटरचा असो, दोन्हीही मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले आहेत, उदाहरणासहित या ठिकाणी दाखवलेले आहेत. आणि हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. त्यांनाही जो परफेक्ट फॉर्मेट आहे तो या ठिकाणी माहिती पडेल आणि त्यांनाही 5 पैकी 5 मार्क या ठिकाणी सेक्शन 5 मध्ये लेटर रायटिंगमध्ये भेटतील. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वपूर्ण ठरला असेल तर मात्र व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि काही अडचण असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवायचं आहे.
ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 10वीच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. इंग्लिशच्या पेपरासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि अजूनही तुम्हाला इंग्लिशच्या पेपरामध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना काही अडचण असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवायचं आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.